म्हणण्याचं नव्हे तर राम रक्षा करण्याचा हा लढा मी आजपासून सुरू करतो आहोत. चोरानो मध्ये येऊ नका, चोरानो मध्ये येऊ नका. आणि हा राम भक्त आणि राम मंदिर चोर असा लढा आहे. सगळ्यांनी ठरवायचं तुम्ही कोणत्या बाजूला आहात. राम भक्तांच्या बाजूला आहात की मंदिर चोरांच्या बाजूला आहात. हे फडणवीसांनी उत्तर द्यावं, भागवत साहेबांनी उत्तर द्यावं की तुम्ही कोणाच्या बाजूला आहात. कारण तुमचं जिथे राज्य आहे त्या उत्तर प्रदेशचे अध्यक्ष जर ह्या एवढ्या मस्तवालपणाने बोलत असतील आणि तुम्हाला कोणाला काही वाटत नसेल तर तुमचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. आज हे मी तुमच्या नागपूर मधून तुमच्यावरती आरोप करतोय. हा लढा जो आहे हा केवळ मुंबई नागपूर पुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. जसं मी म्हटलं की मी सगळ्या प्रमुख शहरात जाणार आहे, इतर राज्यात सुद्धा जाणार आहे. तुम्ही जिथून जिथून आलात, ज्या गावातनं आलात, ज्या खेड्यातनं आलात, 5 असतील तर 5, 10 असतील तर 10, 25 तर 25, 50 तर 50, पण राम रक्षेचा हा लढा तुम्हाला गावोगावी खेडोपाडी नेलाच पाहिजे. कारण रामाच्या नावाने मतं मागितलेली ही लोक ज्या पद्धतीने वागतायत, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती अजूनही झालेली नाही. जसा तो एक जमाना होता, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, तसं कर्जमुक्तीच्या बाबतीत होत चाललेलं आहे. निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण म्हणून योजना जाहीर केली, आता जवळपास 92 लाख महिलांना त्यातून वगळून टाकलेलं आहे. निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना साडी देत होते त्या साड्या सुद्धा आता देणं यांनी रद्द करून टाकलेलं आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ज्याची गरज असते ती गरजेपुरतं वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता तर प्रभू श्री रामाला सुद्धा फेकून द्यायला निघालेत. एवढे नीच राज्यकर्ते यापूर्वी मी कधी पाहिलेले नव्हते, आजपर्यंत मी कधी पाहिले नव्हते. पण कर्तव्य आपलं आहे. त्यांना जर असं वाटत असेल की आम्ही काही केलं तरी चालतंय, आम्ही चालू देणार नाही. आज सुद्धा बाळासाहेबांनी उभा केलेला कट्टर कडवट देशाभिमानी हिंदू हा तुम्हाला जाब विचारण्यासाठी तुमच्या समोर उभा राहिलेला आहे. आणि ज्याप्रमाणे आजच्या आंदोलनाला मी सर्व पक्षांना हाक दिली होती की पक्ष बाजूला ठेवा, हा हिंदुत्वाचा लढा आहे, तसंच उद्या आम्ही मुंबईमध्ये करतोय. ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय. तुम्हाला सुद्धा शक्य असेल उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा. जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणं शक्य आहे शांततापूर्ण मार्गाने ते करा. अनेकांनी मला विचारलं तुम्ही दिल्लीला जाणार का. म्हटलं जरूर जाईन, पण नुसता कोरड्या शब्दांनी त्यांचं मी समाधान करायला जाणार नाही. पहिले इकडे मी आंदोलन करेन, पहिले मी त्यांना इकडे पाठिंबा रस्त्यात उतरून दाखवेन आणि मग मी त्यांना भेटायला जाईन. कारण सोनम वांगचुक हे 20-25 दिवसापूर्वी, आता उपोषणाला 20 दिवस झाले, त्याच्या आधी 8-10 दिवस म्हणजे गेल्या महिन्यात ते घरी येऊन मला भेटून गेले. अभिजित दिपकेशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. आणि उद्याचं सुद्धा जे आंदोलन आपण मुंबईमध्ये करतोय तिथे सुद्धा आज या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पक्षाच्या सर्व भाषिकांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की हा जो लढा आहे, जसा हिंदुत्वाचा मंदिर चोराविरुद्ध ढोंगी हिंदूंविरुद्ध आहे, तसाच उद्याचा लढा आपल्या देशाच्या भविष्य असलेल्या युवकांसाठीचा लढा आहे. मी तिथे जात पात धर्म मानत नाही. ज्यांना ज्यांना युवकांबद्दल आस्था आहे, ज्यांना ही दडपशाही चाललेली ती मंजूर नाहीये, ते सगळेजण उद्या तिकडे यावेत. हे आमंत्रण मी आज या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना देतोय. आणि आजपासून हा राम रक्षा म्हणजे रामाचं रक्षण, मंदिराचं रक्षण हे राम भक्तांना करावं लागतंय. त्या लढ्याची सुरुवात होते. तयारी आहे तुमची. ही ठिणगी इकडे टाकलेली आहे. या ठिणगीचा वेगळा वणवा हा राज्यभर नेण्याचा, निदान विदर्भात नेण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. कारण हा विदर्भच नेहमी भरघोस मतांनी भाजपला निवडून आणून देत असतो. जर विदर्भाने त्यांचा पाठिंबा भाजपच्या मागणं काढला तर भाजप भुसकन खाली पडल्याशिवाय राहणार नाही. आणि का काढणार नाही, केवळ हिंदुत्व म्हणून नाही तर शेतकऱ्यांची फसगत होते, बहिणींची फसगत होते. आणि हिंदुत्वाचं ढोंग घेऊन सत्तेवर आलेली लोक यापुढे आम्ही तुम्हाला मत देणार नाही. आम्ही
जय शिवराय आणि जय श्रीराम बोलणारे अस्सल कट्टर हिंदू आहोत हे दाखवून द्या आणि भाजपला त्यांची जागा दाखवून द्या एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.